ची निर्मिती होते आदित्य ठाकरे यांनी देखील स्वतः येऊन पाहणी केली। काय ठरतंय आणि काय खासियत असणार आहे या जम्बो कोविड सेंटरची तुमच्या नेतृत्वात? हे बघा, अख्ख्या मुंबईमध्ये जे ICMR आणि WHO आणि वर्ल्डचे जेवढे कन्सर्न लोकांनी जेव्हा माहिती दिली की मुंबई शहरामध्ये केसेस मोठी होणार, जास्त केसेस होणार, त्याच पहिल्या फेजमध्ये आम्ही टाइम बाउंडवरती जे जम्बो फॅसिलिटी तयार केली। या देशामध्ये पहिला एवढं लवकर जम्बो फॅसिलिटी तयार करणारी मुंबई महानगरपालिकाने आम्ही आहे। त्यानंतर आता तिसरा वेव्ह येणार आहे आणि त्या तिसऱ्या वेव्हमध्ये नवीन जे व्हायरंट आलेले आहेत, एक तर फंगस आहे आणि दुसरा जे लहान मुलं जे बाळ आहेत त्यांच्यासाठी येणार आहे पिडियाट्रिक। म्हणून आता नवीन जेवढे जम्बो फॅसिलिटीज येत आहेत त्यामध्ये पिडियाट्रिक विशेष करून लहान मुलांसाठी एक सेपरेट वॉर्ड करतोय आणि लहान मुलं आणि त्यांच्या घरातली त्याची आई वडील त्यांनाही झाला तर त्यांच्यासाठी एक वेगळा वॉर्ड करतोय। म्हणजे परिवारला जरा तर परिवार एकच टायमाला एका ठिकाणी राहू शकतात। आझमजी, आपण जर बघितलं तर आता 1 जून पर्यंत ह्या लॉकडाऊनची मुदत असणार आहे, तर त्या मुंबईची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला? काही दिलासा मिळेल की निर्बंध असेच कडक राहील? काही एकूण मुंबई आणि राज्याबाबतही काय ठरतंय? मुंबईची परिस्थितीबद्दल सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे, हायकोर्टने सांगितलं आहे आणि सगळे राज्याचे मुख्यमंत्री बोलत आहेत। म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही ही परिस्थिती सांभाळलेली आहे, आता पुढे ह्याला कसा चालवायचा, कसा बाकीचे लोकांचे धंदे असतील किंवा नोकऱ्या असतील किंवा रेल, ट्रेन, ST, बसेस, त्याच्याबद्दल डायरेक्ट निर्णय घेणं योग्य होणार नाही। जी आम्ही टास्क फोर्स आम्ही ठेवलेली आहे ते टास्क फोर्स बरोबर बसू, आमचे जे सिनियर आहेत त्यांच्याबरोबर बसू, विचार करू आणि विचार केल्यानंतरच आम्ही पाऊल उचलू। डायरेक्ट यायचं शक्यता आहे थोडासा का होईना दिलासा, कारण मुंबईकर 1.5 महिन्यापासून घरात आहेत। असं आहे की एवढं पण आम्ही काय लॉकडाऊन नाही केला। तुम्ही बघा, रस्त्यामध्ये गाड्या चालत होते, एसेन्शियल सर्व्हिसला आम्ही सगळं चालूच ठेवलेलं आहे। आणखीन पुढे कसं उघडायचं त्याच्याबद्दल विचार करू आणि विचार करूनच उघडावं लागेल, नाहीतर परिस्थिती तुम्ही बघा दुसऱ्या राज्यामध्ये काय आहेत। आज स्मशानमध्ये जागा लोकांना भेटत नाही, हॉस्पिटल तर सोडून द्या, आणि काय चाललंय देशामध्ये ते विचार करता मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोणाचा जीव जाता कामा नये। त्याच्यासाठी पहिली प्राथमिकता सरकारचीच आहे की जीव वाचवावा। नवीन आमचा जे थर्ड वेव्ह येणार आहे त्याची पूर्णपणे तयार करूया आणि त्यानंतर काय खोलायचं आहे काय बंद करायचं आहे ते टास्क फोर्स आणि सगळ्यांच्या संमती घेऊन ते चालू करूया। वादळग्रस्तांना अजूनही भरपाई मिळत नाही असा आरोप होतो आहे, लवकरच का मिळत नाहीये, काय कारण आहे? असं आहे की ज्यांना सवय झाली आरोप करायची ते आरोपच करतील। वादळग्रस्त झाल्यानंतर मच्छीमारांचे नुकसान झाले असतील, शेतीचे नुकसान झाले असतील किंवा जाळ्यांचे नुकसान झाले असतील, कोणाचा जीव गेला असेल, खलासे झाले असतील, त्याची एक प्रथा आहे काम करायची। ते पंचनामे होतील, पंचनामे होऊन ते सगळी यादी तयार होणार आणि यादी तयार झाल्यानंतर त्याच्यावरती काही ना काय नक्कीच आपण त्याच्यावरती निर्णय घेणार आणि असंच कोणावरती वाऱ्यावरती सोडणार नाही। आणि जसं काय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा नुकसान गुजरातमध्ये झाला त्यांच्यासाठी त्यांनी जे पॅकेज जाहीर केलं आहे त्याच पद्धतीने आमचीही आशा आहे, महाराष्ट्राचीच लोकांची आशा आहे आणि विशेष करून मुंबईकरांची। कारण आज देशामध्ये 40% पेक्षा जास्त जर देशामध्ये कोण रेव्हेन्यू देत असतील तर महाराष्ट्र आणि मुंबई देत आहे। तर आमची आशा लागलेली त्यांनीही वडिलांसारखा एका नजरेने गुजरात आणि महाराष्ट्राला बघावं आणि पॅकेज द्यावा, ज्या कारणाने ज्यांना नुकसान झालं त्यांना आम्हाला देता येईल। 12वीच्या परीक्षांसंदर्भात काय निर्णय होण्याची शक्यता आहे का? 12वीच्या मुलांना लसीकरण करून परीक्षेला बसवता येईल का, असं काही निर्णय होत आहेत? घाईघाईने ज्या देशाने प्रयत्न केले, मग ते डेव्हलप देश असतील त्याचा बघा तुम्ही। युरोपियन कंट्रीजमध्ये काही लोकांनी शाळा उघडल्या, कॉलेजेस उघडल्या, अमेरिकामध्येही असं करण्यात आलं। परिणाम काय झाला की अख्ख्याचे अख्खा कॉलेज आणि अख्ख्याच्या अख्ख्या स्कूल तातडीने बंद करावा लागला। आता आपल्या राज्यात अशी परिस्थिती, आपल्या राज्यामध्ये केसेस जास्त आहेत, आम्ही लपवत नाही, फेस करतोय म्हणून आज सगळं आमचं कौतुक करत आहे। याच्यासाठी परत असं सांगितलं पालकमंत्री साहेब आता आदित्यजीने सांगून गेले आहेत, मुख्यमंत्री बसतील, त्याचे मंत्री कन्सर्न मंत्री बसतील, सगळे बसून त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा ते घेतील। सर, हिंदी में जानना चाहेंगे MMRDA के यहाँ ग्राउंड कोविड सेंटर तैयार हो रहा है, जिसके लिए अभी कुछ देर पहले आदित्य ठाकरे जी भी आए थे, आप भी यहाँ पर आए हैं, तो किस तरीके का यहाँ पर अरेंजमेंट किया जा रहा है सर? और खासतौर पे क्या ब्लैक फंगस के जो केसेस बढ़ रहे हैं उनके लिए भी अलग से कोई व्यवस्था की जा रही है आपकी सरकार के द्वारा? देखिए, तीसरी लाट आएगी और ये आएगी, उसका कारण ये है कि जिस तरीके से जो देश अमेरिका हो गया, यूरोप हो गया, लंदन जैसे जो देशों ने जो सबसे अक्लमंदी का काम किया वो ये किया कि लॉकडाउन करके उन्होंने अपने लोगों को वैक्सीनेशन देने का काम किया और 3-4 महीने उन्होंने अपना देश बंद रखा और लोगों को वैक्सीनेशन दिया।
यहाँ पे केंद्र सरकार जो है कहीं भी विफल रही है। उनका प्लानिंग और उनका कोऑर्डिनेशन ठीक नहीं रहा है। आज भी देश में 10% से ज्यादा लोगों को पहला शॉट लगानी है और ऐसी परिस्थिति में आगे यही हाल होने वाला है। जो सेकेंड वेव में हुआ था, जो फर्स्ट वेव में हुआ, तो उसको ध्यान में रखते हुए अब हमें जो पता चल रहा है ICMR के माध्यम, WHO के माध्यम से, या जो भी इंस्टीट्यूट ये देख रही है, उनका ये कहना है कि इस देश में तीसरी लाट भी आएगी और जब तीसरी लाट आएगी तो हमें तैयारी करनी चाहिए। इसलिए हम इस तरीके के बड़े जंबो सेंटर तैयार कर रहे हैं जो महीने भर में बन के तैयार होकर लोगों के लिए यूज कर सकते हैं। यूज नहीं होगा बात अलग है, लेकिन इसको पूरी तरीके से तैयार किया जाएगा। मुंबई में अलग अलग जगह पे इस तरीके से हम तैयार कर रहे हैं ताकि हमें डॉक्टर्स को तैयार करना है, नर्सिस को तैयार करना है। सेंटर्स तो कर सकते हैं, सेंटर के साथ में जो काम करने वाले कर्मचारी है उसके लिए भी टाइम लगता है। तो ये सारी चीजें इसलिए तैयार कर रहे हैं कि किसी की जान न जाए। अब ये वायरेंट जो है, जिस तरह आपने बताया कि अलग अलग रूप ले रहा है, कहीं ब्लैक फंगस के नाम पे आ रहा है, कहीं और कुछ कर रहा है, और खास करके अभी नया जो इन्फॉर्मेशन आई है कि ये बच्चों को बहुत इफेक्ट करने वाला है। तो ये जंबो सेंटर में हम बच्चों के लिए एक सेपरेट वार्ड बनाने वाले हैं। उनके साथ बच्चा जब छोटा रहेगा तो उसकी माँ भी किस तरीके से अकोमोडेट हो सके उसके लिए बनाने वाले हैं। और रही बात ब्लैक फंगस, ये पहले भी कोरोना से पहले भी इस तरीके की बीमारी थी जिसको डील किया जाता था, लेकिन अब कोरोना इसको बहुत ज्यादा तादाद में आ रहा है। तो इसको केंद्र सरकार को सोचना पड़ेगा राज्य सरकार के साथ मिलकर कि जो दवाइयां बनती अगर देश में है तो उसको उसकी मात्रा 4 गुना बढ़ानी चाहिए, और अगर नहीं बढ़ती है तो जो देशों में इस तरीके की दवाइयां बनती है उनसे ताल करके तुरंत इस देश में ज्यादा दवाइयां मंगाना चाहिए ताकि लोगों की जान न जाए। सर, महाराष्ट्र पिछले 1 महीने से भी ज्यादा समय से लॉकडाउन में है। मुंबई की बात करें, मुंबई में छोटे व्यापारियों की अब मांग आने लगी है कि कहीं ना कहीं दुकानों को और रिलीफ मिलना चाहिए, रिलैक्सेशन मिलना चाहिए। तो क्या लगता है कि आने वाले दिनों में सरकार इस तरफ विचार करेगी और थोड़े रिलैक्सेशन की कंसिडर किया जाए? देखिए, सरकार को बंद रख के अपना नुकसान कराना या लोगों को तकलीफ डालने का हेतु नहीं है, लेकिन ये जरूरी था। आपने देखा था कि ऑक्सीजन की हालत क्या हो गई थी देश के अंदर। ऑक्सीजन के लिए मारामारी शुरू हो गई थी, एक राज्य दूसरे राज्य से जो है वो खड़ा हो गया था। आज की तारीख में आने वाले दिनों का जब ये टाइम खत्म होगा तो इसमें कौन सी दुकानें खोली जाए, कितने घंटे खोली जाए, किस चीज को कितना रिलैक्सेशन देना है, ये सारी चीज की जो है बाकायदा हम SOP बनाएंगे, गाइडलाइंस बनाएंगे और उस तरीके से कुछ ना कुछ रिलीफ जरूर जो है मुंबई और महाराष्ट्र को मिलेगी। सर, बोर्ड का एग्जाम को लेकर आज जो है चर्चा हुई है, उसमें भी क्या 12th के जो बच्चे हैं खासतौर पे CBSE के बोर्ड के लेकर, क्या उनके लिए भी कोई एक्शन प्लान तैयार किया गया? क्या उनको भी वैक्सीनेट करने के बाद एग्जामिनेशन देने दिया जाएगा? इस पर कोई डिसीजन लिया गया है या आने वाले दिनों में लिया जा सकता है? ये सारा प्रश्न का उत्तर एक लाइन में अगर हो सकता है, अगर केंद्र सरकार में हमारे माननीय प्रधानमंत्री जी और जो हेल्थ मिनिस्टर है और केंद्र सरकार अपना जो नियम है, उन्होंने जो 3 लोगों को वैलिड रखा हुआ है, उसके अलावा दुनिया भर में जितने लोगों ने वैक्सीनेशन बनाया है, जिसको WHO का अप्रूवल है, वो सारों लोगों के लिए अपना कानून को उन्होंने स्थिर करना चाहिए ताकि राज्य सरकार, देश में जितनी राज्य सरकार है वो और वैक्सीनेशन खरीद सके, डायरेक्ट खरीद सके, केंद्र सरकार जितनी दे सकती है वो दे सके, और टाइम बाउंड यानी आने वाले 4 या 6 महीने के अंदर पूरे देश में जो है लोगों को वैक्सीनेशन दिया जा सके, उसका यही उत्तर है और कोई रास्ता सामने नहीं है। लाल मातीतली कुस्ती म्हणजे